खूप जणांना इनविजिबल झीप लावताना प्रॉब्लेम येतो. तर चला आपण बघूया अशी इनविजिबल झीप कशी अटॅच करायची. तर आणि झीप लावताना तुम्हाला 3 म्हणजे 1 साईड दाब पण यूज करू शकता किंवा माझ्याकडे 3-in-1 दाब आहे त्याचा पण यूज करू शकता. इनविजिबल झीपसाठी कंपल्सरी आपल्याला 1 साईड दाब किंवा असं 3-in-1 दाब यूज लागेलच, तशी आपण लावू शकत नाही. मग फॅब्रिक सरळ आहे. आता ही आपली झीप आहे. झीपला आधी ओपन करा. ओपन केल्यावर हे 2 आपले फॅब्रिक आहे, सरळ कपड्यावरच आपल्याला लावायचे आहे. ओपन केल्यानंतर ही साईड अशी उलटी करणार झीपची, ही साईड अशी ठेवून उलटे. बघा ही आपली झीप सरळ होती. सरळ झीपला फक्त काय केलं मी टर्न केला, दोन्ही साईडून सेम टर्न केला आणि लगेच तिथे पिन्स लावून घ्या, म्हणजे आपल्याला झीप लावताना इझी पडेल. दोन्ही साईडला पिन्स लावून घ्या. कपडा आपला सरळ आहे. सरळ कपड्यावर आपण झीप ठेवलेली आहे. जिथे लावायची तिथे परफेक्ट झीप ठेवा. आणि जेव्हा पण तुम्ही झीप लावतील झीपला थोडासा ओपन करा आणि मग तुम्हाला शिलाई मारायची आहे. या झीपसाठी कंपल्सरी तुम्हाला 1 साईड दाबचा यूज करावा लागतो. तर सरळ शिलाई मारून घ्या. झीपला आधी ओपन करा आणि मग स्टिच मारा. जिथपर्यंत तुम्हाला लावायचे तिथपर्यंत पूर्ण स्टिच मारून घ्या. एक साईडची आपल्याला लावून झालेली, आता आपण दुसरी साईडची लावू. तर आता दुसरी साईडची लावताना आपल्याला दाबचा या साईडला करायला लागणार आहे दाब. जर तुमच्याकडे हा नसेल तर 2 साईड दाब पण भेटतं, लेफ्ट अँड राईट, तो पण तुम्ही यूज करू शकता. आता या साईडची लावून घेणार. झीपला ओपन करायचं आणि मगच तुम्हाला शिलाई मारायची आहे. आपली झीपची लावून झालेली. आता मी तुम्हाला बंद करून दाखवते. हे बघा झीप थोडी पण दिसत नाही. आता झीप लावल्यानंतर तुम्हाला याच्यावर प्रेस करायचं आहे तेव्हाच फिनिशिंगमध्ये येणार. बघा झीप तुम्हाला थोडी पण दिसणार नाही. आता मी तुम्हाला प्रेस करून दाखवते आणि मेन फिनिशिंग दाखवते. झीप लावून झाल्यावर त्याच्यावर एकदा प्रेस फिरवायची, म्हणजे ती झीप एकदम चांगली फिनिशिंगमध्ये बसेल. बघा प्रेस केल्यानंतर किती चांगली फिनिशिंग आलेली आपल्या झीप लावल्यावर. थोडी पण झीप आपली विजिबल नाही होत.